तुझ्या 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 रूपाचं चांदण। काल इथं जे बी झालं, जे बी घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं। कुणालाच कसं कळलं नाही? घरात माणसं घुसली तिथे। ज्यांची जनावरांच्या पाणवट्यावर बी पाणी प्यायची लायकी नाही, तो या वाड्यात घुसून माझ्या लेकराचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या घरातली माणसं गुरढोरावाने झोपा काढायला। इथं या वाड्यामध्ये घुसखोरी झाली म्हणजे मोठमोठ्या बाता आणि यायला घाली लाथा। काय अविनाशराव? आई साहेब, त्याचं काय झालं? लई पुढं पुढं करतायसा नव? हिंतीला कान लावूनच असतायसा। मग काल रातच्याला कानात काय तेल वतलं होतं का? रातच्याला जाग आलती मला, पर काहीतरी झालतं। काय झालतं ग? कुठं काय? हा आई साहेब, त्याचं काय झालं होतं? मला जाम चक्कर आली होती हो। हाय की नाही हो? होय काय? अहो असं काय करताय? मी सांगितलं नाही का तुम्हाला मला चक्कर आलती? हा आठवलं, बोलली ती मला। वल्ली लाकडं रांधता येत नाही अविनाशराव, तेव्हा तुमच्या खोटेपणाची झालर निदान आमच्या समोर तरी उघडू नका। एवढं ठाव आहे मग कशाला विचारताय आम्हाला? तसं बी तुम्हाला वाटतं आम्ही समजे खोटारडेच? दत्ता भाऊ शिवाय कोणावर विश्वास ठेवलाय कधी? कला राहू द्या फादर, यांना वाटतं आम्ही खोटं बोलतो तर कशा पायी उगाच शे वाढवत्यात। काल जे घडलं ते पुण्यांदा होऊ नये म्हणून हा समदा कुटाणा चाललाय। आणि पुन्हा जर असं वाड्यात कुणी घुसलं तर समद्यांच्या जीवावर बेतल कले। त्याला बी याच जबाबदार असतील। कले कले चौकटीत राहायचं। तू सांगणार वय मला चौकट? दारू पिऊन तू घरी येतो, बाहेर हाना मार्या तू करतो, आसूड वडून बेशूद तू पडतो, तुझ्यासाठी आम्ही आमच्या झोपेचं खोबरं करायचं? काल कोण कुठली माणसं आलती यालाच माहित। कले, तुझ्या या असल्या फाटक्या तोंडापायी स्वतःच्या संसाराची नासाडी करून घेतलीस बघ तू। नशिबाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला। नेहमी नेहमी तेच बोलून दावायची गरज नाही। चूक माझ्या एकट्याची नव्हती, त्यो पोरगा तुम्ही निवडला का? कले महेश्वरी, मी स्वतः जातीने लक्ष घालतो या मॅटर मध्ये, तुम्ही काळजी करू नका। भवानीपर्यंत टीप कोणी दिली? आता हे बी तुम्हाला ठाव आहे वय? तरी बी तुम्हाला आमच्याच तोंडून ऐकायचंय? विचारलंय तेवढंच बोलायचं। कुणी दिली टीप भवानीला? म्या काही नाही केलं, माझी फक्त जीवच लांब आहे हो। बाकी समजा साफ आहे। आईची आण सांगतो, तुमची आण घेऊन सांगतो। ती माणसं भवानीची होती हे कुणी सांगितलं? पर दत्ता भाऊच बोलला असणार ना? भवानी सवता बोललाय।
ताईसाहेब तुमचा आशीर्वाद. आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे बघा. बरं का रघुनाथराव, यंदाच्याला ग्रामपंचायतीचं सरपंच पदी तुम्ही निवडून येता की नाही बघा. येतील ना हो? आम्ही समजे तुमच्या पाठीशी आहोत. येऊ आता. हो. येतो. भवानी, भवानी बोलतोय. बोल भवानी. ताई साहेबांसंग बोलायचं होतं. तुमच्या संकट बोलायचं म्हणतोय. काय काम आहे? नमस्कार. ताई साहेबांनी जाधवांचा नमस्कार. पाटलांनी स्वीकारला. कशापायी फोन केलाय? ताई साहेब, सकाळ धरणं काळजात लय जळजळ व्हायला लागली होती बघा. म्हटलं काळजाला जरा थंडावा देऊ. हा, कामाचं बोल. त्याचं काय ताई साहेब, तुमचं लाडकं कोकरू दत्ता पाटील वाडीत उन्हाळतंय म्हणा. हा, तुमचं ते लाडकं गुरुजी, त्यांना कुणीतरी प्रसाद दिला, बदला घ्यायला गेलाय म्हण. हा, ठाव की आम्हाला. ताई साहेब, आम्हाला बी थोडं थोडं भविष्य समजतं. तुमच्या दत्ताचं भविष्य सांगू का? सांगू? नक्की काय पाहिजे? दत्ता, दत्ताचा जीव पाहिजे. बदला राहिलाय ना व आमचा. उपट सूळ आणि घे खांद्यावर करू नकस भवानी. ते महागात पडेल तुला. सस्त्या गोष्टी आम्हाला आवडत बी नाहीत. आणि त्या दत्ताचा जीव आमच्या समोर गेल्या बिगर आमच्या काळजाला थंडावा भेटणार नाही. आणि हो, आजच त्याचा मुहूर्त काढलाय. एव्हाना दत्ता ढगात पोचला बी असल. आजची रात दत्ताच्या आयुष्याची शेवटची रात. तवाच आम्हाला समजलं होतं भवानीने हल्ला चढवलाय. आधीच माहित होतं, मग तवाच फोन करायचा की. केलता ना, दत्ताला फोन केलता, पर त्यानं उचलला नाही. पर दत्तावर आमचा विश्वास आहे. आमच्यावर झालेला हल्ला जर का तो परतून लावू शकतो, तर स्वतःच्या जीवावर बेतलेलं परतून लावाया त्याला का फार अवघड नाही. फक्त हल्ल्याची जागा तेवढी कळली नव्हती. पण ह्यो हल्ला जर का कोल्हापुरात झाला असता, तर माझ्या दत्तानं भवानीच्या माणसांना धूळ चाकायला लावली असती, हे निश्चित. पण जेव्हा वस्तीतल्या लोकांनी सांगितलं भवानीची माणसं वाड्यात घुसली,
तवा डोक्याची शिर तडतडली. भवानीची मिजाज लईच टोकाला गेली या. आपलाच हलगर्जीपणा नडलाय आपल्याला. काल झालेला हल्ला दत्तानी परतवून लावला नसता तर परतून लावायला शुद्धीत तर पाहिजे होता हो त्यो. तुमचा लाडका दत्ता. कले काय बोलतीयस काय तू? माझ्यावर नांगर उगारण्याऐवजी विचारा की त्यालाच. दत्ता तू शुद्धीत नव्हतास? मी सांगते फादर. आसूड वडून बेशुद्ध पडला होता आणि तेव्हाच झाला हल्ला. पर मग दत्ताला वाचवलं कोणी? या पोरीनं. ही बेंद्री कशाला आल्या परत इकडं? याला बी आत्ताच तरमडायचं होतं वय. ताईसाहेब, काल राज्याला दत्ताभाऊंना सोडून मॅप घरी गेलो तेव्हाच भवानीची पोरं घरात घुसली. हीच पोर जिनं काल दत्ताभाऊंचा जीव वाचवला, त्यांचं रक्षण केलं. तू जीव वाचवलास आमच्या दत्ताचा. वय ताईसाहेब. काय आणि कसं घडलं हे समजा आम्हाला कळायला पाहिजे. नाव? नक्षत्रा. तुला विचारलंय? नाव? नक्षत्रा. नक्षत्रा. आईसाहेब, आमोशा ये आमोशा. थोबड पाहिलं काय आरशात? काही खाल्लंस? अगं हे पोरी काहीतरी विचारतात ना होत्या, मग बोल की. खाल्ले की चांगले धक्के खाल्ले आणि बाहेर गेली. मला वाटलं दत्ताभाऊ बोलतील, पण त्यांनी तोंडच उघडलं नाही. नाही दत्ताभाऊ, आता नाही बोललो तर कधीच नाही.
हिला बाहेर का काढली? कारण माझा विश्वास नाही तिच्यावर. लग्नाच्या मांडवातून पळून आली ती. कोणास ठाऊक पळून आली या की नाटकं करते आपला समोर. संसार मोडाया कारण कमी नसत्यात हे तुझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकतं ग कले? आई साहेब, हित माझा नाही हिचा विषय चालू आहे. मला उगयात गुरफटू नका. ही पोरगी या घरात राहणार नाही. या घरातले नियम अजून बी आम्हाला बांधील आहेत. या घरात कुणी राहायचं आणि कुणी जायचं हे आम्हीच ठरवणार. चालतंय की मग डोक्यावर बसवायला मला काही फरक पडत नाही. पण उद्या जर भवानी संघ मिळून हिनं काही दगा फटका केला तर त्याला तुम्ही जबाबदार असता. कले अगं कंचा विषय कुठं नेतीयास? या समध्यामध्ये त्या भवानीचा काय संबंध? संबंध नाही कसा अण्णा? ही पोरगी साडी नेसून इथं आली या. हे असं थोबाड आवळून आपल्या समोर उभी राहिली या. कशावरून हा सगळा रचलेला डाव नसल? कशावरून आपला विश्वास जिताया या पोरीला भवानीनं या घरात धाडली नसेल? आता या आईसाहेबांच्या ध्यानात येत नाही म्हणजे भवानीने धाडलंय तुला? दत्ता, काय ग? काय विचारतोय आम्ही? भवानीने धाडलंय तुला? बरे हे म्हणजे चोराला बाबा र तू चोरी केली का असं विचारण्यासारखं झालं. माणसाची नियत त्याच्या नजरेतून दिसते कले. आणि ती वळखाया नजर असावी लागते. ही पोरगी खोटं बोलत नाहीये. लग्नातून कशापायी पळून आलीस? काय झालं? कसं सांगू आता? दत्तगुरु, मला माफ करा. तुमच्या समोर खोटं बोलावं लागतंय. ए बोल की ए का लागली पुन्हा स्टोरी बनवाया? ते माझा काका कोल्हापुरात एका संघ माझं लगीन लावून देत होता. मला नव्हतं करायचं लगीन, म्हणून मग म्या संपली स्टोरी? नाही म्हणजे आम्हाला चिकटवली ती नाही चिकटवणार होय? लग्नाच्या मांडवातून पळून आले, ट्रक मध्ये बसले, ट्रक इथं बाहेर थांबला ता, दरवाजा उघडा दिसला, मग घरात घुसले. हे समजा सांगणार नाहीयेस? विसरलीस? हा कले जरा दमानं घे, बोलू दे की तिला. मागाशी बी हेच सगळं ऐकलंय. विचारा या दोघांना. हा हा हेच समजा सांगितलं तिने, पण आमचा कोणाचा बी विश्वास काही बसेना तिच्यावर. म्हणून म्हटलं की आई साहेब येईपर्यंत तिला घराबाहेर काढावं. बाकी तुझे आई बाबा कुठं असतात? ताईसाहेब माफ करा, नक्षत्र अनाथ आहे. दत्ता, काय करायचं ह्याचं?